लोकसभा निवडणूक संपली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये कोणी हारलं कोणी जिंकलं। मग तो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या। जे रिंगण सातत्याने आपल्याला सांगत होतं की एवढ्या मिळणारच आहेत। महाराष्ट्रामध्ये रिंगणचा अंदाज 100% आणि तंतोतंत खराही ठरला। पण आज आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही। आपल्याला या महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व मिळालं आणि कोणत्या पक्षाने कोणत्या जातीचे अधिक उमेदवार विजयी करण्यामध्ये यश मिळवलं। महत्त्वाचा मुद्दा आहे। निवडणुका हे जातीचं गणित घालूनच होतात। धर्मनिरपेक्षता किंवा जाती अंताची लढाई या सगळ्या गोष्टी बोलण्यात लिहिण्यात वाचण्यात खूप छान वाटतात, परंतु निवडणूक म्हटलं की जातीची गणितं घालूनच निवडणुका लढवल्या जातात। त्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये भारतामध्ये आज हीच परिस्थिती नेमकी आहे। तर महाराष्ट्रामध्ये काय घडले, कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व भारताच्या लोकसभेमध्ये मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये मतदाराने नेमकं कुठल्या पक्षाला अधिक प्रमाणामध्ये त्या विविध जातीचे उमेदवार निवडून दिलेले आहेत ते आज आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन खूप गाजलं मित्रांनो, आणि मराठा आंदोलनाच्या काही दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या। त्यामुळे निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा फटका किंवा मराठा आंदोलन फॅक्टर या निवडणुकीमध्ये चालणार हे तर ग्रहित होतं, किंवा जरांगे फॅक्टर आपण ज्याला म्हणतो तो चालणार हे तर ग्रहित होतं। पण तरी पण बघूया, महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभेच्या जागा आहेत आणि या 48 लोकसभेच्या जागेवर नेमकं काय घडले। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 48 ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच्यातल्या 26 जागेवर मराठा समाजाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि पर्सेंटेजमध्ये 48 पैकी 26 याचं जर आपण पर्सेंटेज काढलं तर ते 54% इतकं भरतं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये 54% खासदार म्हणजे 48 पैकी 26 खासदार हे मराठा समाजाचे निवडून आलेत। भले ते विविध पक्षातले असू, परंतु मराठा समाजाचे खासदार निवडून आलेत। त्यामुळे देशाच्या संसदेमध्ये मराठा समाजाच्या मागण्या, मराठा समाजाचं आंदोलन, मराठा समाजाचे प्रश्न देशाच्या संसदेमध्ये मांडणाऱ्या मराठा खासदारांची संख्या अत्यंत मोठी आहे। म्हणजे 26 ही कमी संख्या नाही। तर आपण भविष्यात बघणार आहोत की आता हे मराठा खासदार देशाच्या संसदेमध्ये कशी कामगिरी करणार आहेत। आपण पहिल्यांदा महायुतीच्या मराठा खासदारांचा आपण पहिल्यांदा विचार करू की महायुतीचे मराठा खासदार कोणत्या मतदारसंघातून आणि किती निवडून आलेले आहेत। पहिल्यांदा आपण भारतीय जनता पार्टीचा विचार करू। मोठा भाऊ आहे भारतीय जनता पार्टी, आणि भारतीय जनता पार्टीने 48 पैकी 5 मराठा खासदार या निवडणुकीमध्ये निवडून आणलेले आहेत, किंवा भारतीय जनता पार्टीचे 5 खासदार निवडून आलेले आहेत। ते कोणते कोणते बघा। उदयनराजे भोसले साताऱ्यामधून उदयनराजे महाराज यांना भारतीय जनता पार्टी निवडून आणण्यामध्ये यशस्वी ठरली आहे। दुसरे आहेत नारायण राणे, जे की रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून येतात, आणि नारायण राणेला निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरली आहे। तिसरे आहेत स्मिता वाघ, ज्या जळगावमधून निवडून आलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीने त्यांना निवडून आणण्यात यश मिळवलेलं आहे। चौथे आहेत मुरलीधर मोहोळ, जे की पुण्यामधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। आणि पाचवे आहेत अनुप धोत्रे, जे अकोला मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे 5 खासदार हे भारतीय जनता पार्टीचे मराठा खासदार निवडून आलेले आहेत। तर शिंदे सेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना धनुष्यबाणाची, त्यांनी श्रीकांत शिंदे कल्याण, नरेश मस्के ठाणे, श्रीरंग बारणे मावळ, संदीपान भुमरे औरंगाबाद, धैर्यशील माने
हातकणंगले आणि प्रतापराव जाधव बुलढाणा अशा 6 मराठा उमेदवारांना विजयी करण्यामध्ये किंवा निवडून आणण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं आहे. तर महायुतीचा तिसरा महत्त्वाचा पार्टनर किंवा महत्त्वाचे नेते तिसरे अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये एकही मराठा उमेदवार निवडून आणता आलेला नाही. त्यांना एक जागा जी मिळाली आहे ती मराठा नाही आणि बाकी एकही जागा महाराष्ट्रामध्ये त्यांना कुठे, त्यांनी ज्या काही 5 जागा लढवल्या त्या 5 जागेपैकी एकही जागा त्यांना मराठा म्हणून मिळालेली नाही. मग त्यांच्या वाट्यामध्ये 0 जागा या अजित पवार यांना मिळालेल्या आहेत. याचा अर्थ असा की 11 जागा 48 पैकी 11 जागा मराठा समाजाच्या महायुतीने निवडून आणण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्यानंतर आपण आता महाविकास आघाडीचे मराठा उमेदवार या विषयाकडे येऊ की महाविकास आघाडीचे मराठा उमेदवार महाराष्ट्रामध्ये किती विजय झाले आणि ते कोणत्या पक्षाचे उमेदवार किती विजय झाले आपण हे पाहू. आणि सुरुवात करूया काँग्रेस पक्षाकडून. महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये 5 मराठा उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. काँग्रेसचे 5 मराठा खासदार निवडून आलेले आहेत. त्यापैकी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर, विशाल पाटील सांगली, वसंतराव चव्हाण नांदेड, कल्याण काळे जालना आणि डॉक्टर शोभा बच्छाव धुळे असे 5 खासदार काँग्रेस पक्षाने मराठा खासदार निवडून आणलेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद, संजय देशमुख यवतमाळ, राजाभाऊ वाजे नाशिक, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली, अरविंद सावंत दक्षिण मुंबई आणि संजय जाधव परभणी असे 6 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निवडून आणलेले आहेत. तर शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये ज्या 10 जागा लढवल्या त्यापैकी 4 जागेवर मराठा खासदार त्यांनी निवडून आणलेले आहेत. त्यापैकी सुप्रिया सुळे बारामती, धैर्यशील मोहिते माढा, बजरंग सोनवणे बीड आणि निलेश लंके अहमदनगर अशा त्या 4 जागा आहेत. आपण जर याचा विचार केला की मराठा खासदार 26 पैकी 11 खासदार हे महायुतीने निवडून आणलेले आहेत, तर 15 खासदार हे महाविकास आघाडीने निवडून आणलेले आहेत. हा झाला मराठा खासदारांचा विषय. आता यानंतर आपण वळूया महाराष्ट्रामध्ये ओबीसी किंवा इतर मागासवर्गीय या प्रवर्गामध्ये कोणाचे किती खासदार निवडून आले. आता ओबीसी या विषयावर बोलत असताना देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य मला आठवतं, ओबीसी की जो बात करेगा वही देश पे राज करेगा किंवा महाराष्ट्र पे राज करेगा वगैरे. तर या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये त्यांचे ओबीसी उमेदवार किती निवडून आले हे आपल्याला मी आता सांगणार आहे. मित्रांनो, ओबीसीच्या ज्या 9 जागा महाराष्ट्रामध्ये होत्या त्यावर रक्षा खडसे ही 1 जागा फक्त भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. म्हणजे एका जागेवर फक्त भारतीय जनता पार्टीचा ओबीसी खासदार विजय झालाय. तर शिंदे गटाचा फक्त एका जागेवर ओबीसी खासदार विजय झालाय. रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबई हे ते तिथले खासदार आहेत आणि रावेरच्या रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर हे आहेत. तर पुढे अजित पवार यांनी सुद्धा एक ओबीसीचा उमेदवार विजय करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. सुनील तटकरे रायगडमधून विजय झालेले आहेत आणि अजित पवारांना 1 जागा मिळालेली आहे. म्हणजे महायुतीला ओबीसीच्या केवळ 3 जागा महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत. आता ओबीसीच्या 3 जागा महायुतीने मिळवल्या असताना इकडे महाविकास आघाडीने ओबीसीच्या किती जागा मिळवल्या आणि कोणत्या पक्षाला किती मिळाल्या हेही आपल्याला पाहायचंय. सुरुवात करूया काँग्रेसपासून.
प्रतिभा धानोरकर चंद्रपूर, प्रशांत पडोळे भंडारा आणि गोंदिया असे 2 जागा काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाने मिळवलेल्या आहेत. तर संजय दिना पाटील उत्तर मुंबई पूर्व, भाऊसाहेब वागचौरे शिर्डी या 2 जागा ठाकरे गटाने ओबीसीच्या जिंकलेल्या आहेत. तर शरद पवार गटाने अमोल कोले शिरूर, बाळ्यामामा म्हात्रे भिवंडी आणि अमर काळे वर्धा अशा 3 जागा जिंकलेल्या आहेत. 9 पैकी 3 आणि 2, 5 आणि 2, 7 जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यामध्ये महायुतीला नव्हे तर महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे. त्यानंतरचा दुसरा जो प्रवर्ग येतो तो अनुसूचित जातीचा प्रवर्ग. आता अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये नेमकं काय महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. एकूण जागा 6 या प्रवर्गामध्ये आहेत. त्यापैकी भाजपाला 0 जागा मिळाल्यात महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गातून, ज्याला SC असं आपण म्हणतो त्या प्रवर्गातून त्यांना केवळ 0 जागा मिळालेल्या आहेत. तर शिंदे गट एकनाथ शिंदे यांनाही महाराष्ट्रामध्ये 0 जागा मिळालेल्या आहेत. तर अजित पवार गट यांनाही महाराष्ट्रामध्ये 0 जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ असा की या 6 जागेपैकी 6 जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. आता महाविकास आघाडी जेव्हा अनुसूचित जातीच्या या 6 पैकी 6 जागा जिंकते तेव्हा कोणी किती अधिक जिंकल्या हे आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 ला आपण काँग्रेसचा विचार करूया. डॉक्टर शिवाजी काळगे लातूर, वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई, श्यामकुमार बर्वे रामटेक, बळवंत वानखेडे अमरावती आणि प्रणिती शिंदे सोलापूर अशा 6 पैकी 5 जागा काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये जिंकलेल्या आहेत. अनुसूचित जातीच्या ज्या जागा आहेत त्या अनुसूचित जातीच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा 90% प्रभाव राहिलेला आहे. केवळ 1 जागा दुसरीकडे गेलेली आहे आणि 5 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या गोष्टी लोकांच्या समोर असल्या पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये जातीय रचना कशी झाली, कोणत्या पक्षाने किती जागा कोणत्या प्रवर्गाच्या किंवा कोणत्या समाज घटकाच्या अधिक घेतलेल्या आहेत हे जनतेला माहीत असावं. त्यासाठी हे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि बारीक सारीक गोष्टी विचारात घेऊन केलेला आजचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतरचा पुढचा प्रवर्ग येतो अनुसूचित जमातीचा प्रवर्ग. तर अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये एकूण 4 जागा महाराष्ट्रामध्ये लढल्या गेल्या. त्याच्यामध्ये 1 जागा भारतीय जनता पार्टीने यामध्ये जिंकलेली आहे. हेमंत सावरा जे पालघरचे आहेत त्यांना 1 जागा अनुसूचित जमातीची मिळालेली आहे. एकनाथ शिंदेना 0 जागा महाराष्ट्रात मिळालेल्या आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार यांनाही अनुसूचित जमातीच्या 0 जागा मिळालेल्या आहेत. आपण आता हे बघूया की महाविकास आघाडीने अनुसूचित जमातीच्या किती जागा महाराष्ट्रामध्ये जिंकल्यात आणि ते कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत. अनुसूचित जमातीच्या एकूण ज्या 4 जागा आहेत त्यापैकी काँग्रेस पक्षाने 2 जागा जिंकलेल्या आहेत. नामदेव किरसान गडचिरोली आणि गोवाल पाडवी नंदुरबार अशा या त्या 2 जागा आहेत ज्या काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यांचे भास्करराव भगरे दिंडोरी त्यांनी 1 जागा जिंकलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या 3 जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि 1 जागा ही महायुतीने जिंकलेली आहे. आता ही जी संख्या होते ही संख्या 48 होत नाही, ही संख्या 45 होते आणि 3 खासदार अजून उरतात. त्या 3 खासदाराबद्दल आपण बोललं पाहिजे कारण ते एका वेगळ्या गटात मोडत आहेत. त्यांना कोणत्या गटात मोडायचं ते आपण सगळ्यांनी ठरवायचं. नितीन गडकरी जे ब्राह्मण समाजाचे उमेदवार आहेत ते नागपूरमधून विजयी झालेले आहेत. पियुष गोयल जे की गुजराती ब्राह्मण समाजाचे उमेदवार आहेत तेही उत्तर मुंबईमधून विजयी झालेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीने 2 ठिकाणी ब्राह्मण समाजाचे उमेदवार विजयी करण्यामध्ये
यश मिळवलेलं आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे श्री अनिल देसाई जे की दक्षिण मध्य मुंबईमधून विजयी झालेले आहेत. म्हणजे ब्राह्मण समाजाचे उमेदवार 3 उमेदवार या निवडणुकीमध्ये 48 पैकी विजयी झाल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे. हा सगळा अभ्यास तुमच्या समोर मांडताना तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये किती आहे. विविध समाज घटकाला हे माहीत असलं पाहिजे की आपले कोण खासदार आहेत, आपलं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये किती आहे, आपल्या प्रश्नांच्याकडे या सगळ्या लोकांचं लक्ष आहे की नाही, यासाठी हा सगळा प्रपंच आम्ही केला. पण हे सगळं करत असताना महाराष्ट्रामध्ये 18% आसपास असलेला मुस्लिम समाज, या समाजाचा एकही प्रतिनिधी या निवडणुकीमध्ये विजयी झालेला नाही. किंबहुना राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातल्या महायुतीने किंवा महाविकास आघाडीने या दोघांनीही मुस्लिम समाजाला एखाद्या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली नाही. एकच उमेदवार महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचा होता, एमआयएमचा, औरंगाबादचा. तो या निवडणुकीमध्ये पराभूत झाला आणि तिथून संदीपान भुमरे हे विजयी झालेले आहेत. हे मुस्लिम समाजाला या निवडणुकीमध्ये तिकीटे का दिली गेली नाही किंवा त्यांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रातून देशाच्या लोकसभेमध्ये का नाही, त्यावर एका स्वतंत्र भागामध्ये आज आपण बोलणार आहोत. पण आजच्या भागामध्ये प्रमुख गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 26 जागा या मराठा समाजाच्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे या मराठा खासदारांनी महाराष्ट्रामधला मराठा आरक्षणाचा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो लावून धरला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या या महत्त्वाच्या प्रश्नाला लोकसभेमध्ये वाचा फोडली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये आपल्याला अभ्यासांती आढळून येतो की आदिवासी आणि दलित हा जो महाराष्ट्रातला समाज आहे, दलित आणि आदिवासी समाज, हा यावेळेला पूर्णपणे महाविकास आघाडीकडे झुकलेला आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या ज्या जागा आहेत एससीच्या जागा त्या सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या जागा आहेत. जवळपास 5 जागा निवडून आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचे निकाल हे एका त्रिसूत्रीवर अवलंबून होतं. ते त्रिसूत्री होती मराठा, दलित आणि मुस्लिम. या तिघांच्या एकत्रीकरणामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक यश आलं. परंतु दलित समाजाला प्रतिनिधित्व मिळालं, मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळालं, परंतु मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व या निवडणुकीमध्ये मिळालं नाही. ते विधानसभेमध्ये ही जी पोकळी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये भरून निघावी अशी संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.